हे बघा मी तूप टाकलं. तुपामध्ये 100 ग्राम एवढा डिंक मिनी मस्त फुलेपर्यंत तळून घेतला. त्यानंतर मी सगळं ड्रायफ्रूट टाकलं. काजू, बदाम, मनुके, अक्रोड अशा पद्धतीने मी ते भाजून मस्त तेलामध्ये घेतलं सगळा त्यानंतर मी खारका टाकल्या, सुक्या खारका. त्याला पण मस्त भाजून घेतल्या. त्यानंतर मी खोबरं भाजलं. खोबरं थोडं ब्राऊन होईपर्यंत भाजलं. खोबरं काढलं. त्यानंतर मी डिंक जरा असा बारीक थोडासा जाडसरच ठेवला. त्यानंतर मी खसखस भाजली. खसखस चांगली लालसर होईपर्यंत भाजून घेतली. त्यानंतर मी पूर्ण मिश्रण एकत्र जीव केला आणि पाक बनवायला गॅसवर ठेवला. पाक होईपर्यंत ते मस्त हलवायचं चांगलं. पण हे पाक एकदम पातळ होईपर्यंत पाक करायचं. पाक तयार झाल्यानंतर त्या मिश्रणमध्ये ओतून घ्यायचं. पूर्ण हलवायचं. हलवल्यानंतर एकजीव करायचा आणि लाडू बनवायला सुरुवात करायची. लाडू बनवले. हे बघा एकत्र सगळे लाडू बनवून एका ताटामध्ये घेतले.